आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर प्रत्येक आईने आज रामनवमीच्या दिवशी मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। मुलांचे सर्व दोष, अडचणी, विघ्न, हट्टीपणा दूर होईल। मुलांची अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात खूप प्रगती होईल, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आज रामनवमी आहे, तर रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा राम नक्की लवकर पूर्ण करो, हीच रामांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आपले मुलं खूप हुशार असून अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात प्रगती होत नसेल, मुलांना काही दोष लागलेले असेल, चिडचिडपणा खूप करत असतील, हट्टीपणा करत असतील, मोठे मुलं असो छोटे मुलं असो, खूप त्रास देत असेल, तर प्रत्येकाने त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय कधी करायचा आहे, कसा करायचा आहे, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे जे काही नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही। आणि कमेंटमध्ये तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर आज रामनवमी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून घ्यायचं आहे, रामाचं दर्शनाला जायचं आहे। दर्शनाला जाताना काही ठिकाणी शिदोरी दिली जाते, काही आपली इच्छा असेल तर आपण ती बोललेली असेल मागच्या वर्षी, तर ह्या वर्षी तुम्ही ती शिदोरी अर्पण करणार असाल तर तुम्ही ती करायची आहे। तिथे प्रसाद वाटायचा आहे, पिवळी मिठाई, पिवळ्या वस्तू, पिवळे वस्त्र, पिवळे फूल रामाला अर्पण करायचं आहे। जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा देखील तुम्ही जप करायचा आहे। तिथे बसून तुम्ही थोड्या वेळ 108 वेळा जप करून तुम्ही रामाच्या मंदिरात थोड्या वेळ थांबू शकता। मंदिरामध्ये खूप असं प्रसन्न वातावरण असेल। तुम्हाला रामाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी तुमच्या देवघरामध्ये रामाची मूर्ती, फोटो ते जर नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीची तुम्ही चौरंगावर पिवळं किंवा लाल वस्त्र टाकून त्यावर अभिषेक करून त्याची पूजा करून लाल फूल, लाल मिठाई किंवा तुम्ही आज काय जो स्वयंपाक करणार आहात गोडाचा तो नैवेद्य दाखवून घरीच तुम्ही ही सेवा करू शकता। जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जरी तुम्ही जप केला दिवसभर तरी चालेल। तर बघा, प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय आज करायचाच आहे। आवर्जून थोडा वेळ काढून तुम्ही हा उपाय नक्की करा। मुलांचे जे काही हट्टीपणा आहे, जे काही चिडचिडपणा आहे, अभ्यासात खूप हुशार आहे पण प्रगती होत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, व्यवसाय म्हणावा असा चालत नाही, खूप गुंतवणूक केलेली आहे, अशा अडचणी जर येत असतील तर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत हा उपाय आपण करू शकतो। तर हा उपाय कसा करायचा आहे, हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे बघा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हा उपाय सकाळी, संध्याकाळी, कधीही कोणत्या वेळेत करायचा आहे, फक्त दुपारी न करता संध्याकाळी, सकाळी देवपूजेनंतर हा उपाय करायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपले मुलं घरी असेल तर मुलांसाठी करायचं आहे, छोटे मुलं असेल तर त्यांच्यासाठी करा, मुलं हॉस्टेलवर असेल तर त्यांना तिथे हा उपाय करायला लावला तरी चालेल। तर संध्याकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर तिन्ही सांजेची वेळ आपल्या मुलांना काय करायचं आहे, आसनावर बसवायचं आहे। तुम्ही देखील आसनावर बसा, खाली जमिनीवर बसू नका। हा उपाय करून काही फरक पडणार नाही। तुमच्या मुलांना जर वाचता येत असेल तर त्यांनाच हा उपाय करायला लावा। तर जे काही आपले उजव्या हाताचे बोटं आहे, करंगळी आणि अंगठा सोडून ते 3 बोटं आहे, तीन बोटं मुलांना कपाळाला लावायचे आहे आणि त्यानंतर रामरक्षा स्तोत्र 11 वेळेस त्यांना पठण करायला लावायचं आहे। हे रामरक्षा स्तोत्र 11 वेळेस जर पठण करायला लावलं, मुलांना वाचता येतं असं तर त्यांना सांगा, त्यांना जर येत नसेल तर तुम्ही हे वाचायचं आहे आणि तुमचे जे बोटं आहे तुम्ही मुलांच्या कपाळावर ठेवायचं आहे। असा हा उपाय आपल्याला आज करायचा आहे। खूप छोटे मुलं असेल तर त्यांना देखील बसून तुम्ही हे वाचलं तरी चालेल किंवा मुलं ऐकत असतील तर मोबाईल लावून दिलं तरी चालेल। तर अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। तुमचे मुलं हॉस्टेलवर बाहेरगावी असेल तर तिथे देखील तुम्ही त्यांना हा उपाय करायला लावू शकता। आणि मुलं जर आपले हुशार असेल, अभ्यासात प्रगती होत नसेल, व्यवसायात अडचणी येत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। नोकरीला असतील तर त्यांना देखील तुम्ही ही रामरक्षाची सेवा आज नक्की करायला लावा।
हा दिवस पुन्हा नाही, तर हा दिवस ही सेवा आपल्याला आजच करता येणार आहे। त्यामुळे प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करायला विसरू नका। 11 वेळेस 5 वेळेस तुम्ही हे मुलांकडून रामरक्षा स्तोत्र वाचून घ्या। नक्कीच मुलांचे जे काही हट्टीपणा आहे, चिडचिडपणा आहे, छोटे मुलं देखील खूप हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील, सारखे किरकिर करत असतील, त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। व्यवसायामध्ये खूप गुंतवणूक केलेली आहे म्हणावा अशी आपल्या मुलाची प्रगती होत नसेल, त्यांना देखील तुम्ही हा उपाय करायला लावा। फक्त 3 बोटं हे त्यांना कपाळावर ठेवून तुम्ही रामरक्षा स्तोत्र पठण करायला लावा। 11 वेळेस त्यांना हे पठण करायला लावा। नक्कीच त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील। अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात खूप अशी प्रगती होईल। जे काही मुलांना दोष लागलेला आहे, बाहेरच्या अडचणी आहे, हट्टीपणा आहे, चिडचिडपणा आहे, ते दूर होईल। तुमचे मुलं हॉस्टेलवर असले तरी देखील त्यांना हा उपाय आज करता येणार आहे। तरी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी हा उपाय करायला विसरू नका। तर हा उपाय आपल्याला आज दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे। 12 वाजता रामाचा जन्म होतो, तो त्यावेळेस केला तरी चालेल, किंवा सकाळी केला तरी चालेल, किंवा तिन्ही सांजेच्या वेळेस केला तरीही चालेल। तर आपल्या चॅनलवर अजून एक व्हिडिओ अपलोड आहे। संध्याकाळी आपल्याला असे 9 दिवे लावायचे आहे आपल्या घराची, मुलाची, पतीची प्रगती होण्यासाठी। तो देखील तुम्ही आज उपाय करा। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। आणि हा उपाय आज बुधवार रामनवमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करायचा आहे। ही संधी पुन्हा येणार नाही, त्यामुळे आवर्जून प्रत्येक आईने हा उपाय करा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवारामध्ये शेअर करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।